प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांकडून 3 नावं प्रदेशाध्यक्षांकडे गेलेली आहेत। निवडणुका जाहीर करण्याआधीच भाजपने तयारी सुरू केली होती। पदाधिकारी, शहर कार्यकारिणीसह निरीक्षकांच्या चर्चेतून नावं निश्चित झालेली आहेत। मित्रपक्षांची युती की स्वबळ या संदर्भातही निरीक्षकांकडून चाचपणी केली गेली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने कशी तयारी केली, कशी मोर्चे बांधणी केली? नक्कीच निवडणुका ह्या जाहीर होण्याच्या अगोदरच भाजपकडनं निरीक्षक हे प्रत्येक नगर पालिकेमध्ये पाठवण्यात आलेले होते। आमदार असेल, जिल्हाध्यक्ष असेल किंवा मग प्रमुख पदाधिकारी असेल, यांच्याकडनं या संदर्भात एकूण निरीक्षण करण्यात आलं आणि प्रत्येकी 3 नावं प्रत्येक नगरपालिकाची जी आहेत ती देण्यात आलेली आहेत। बंद लिफाफ्यामध्ये ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेली आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर नेमकं जी शहर कार्यकारिणी असते किंवा मग जे पदाधिकारी असतात त्यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे। नगराध्यक्ष पुढचे कोण असणार या संदर्भात देखील मतं या निरीक्षकांकडनं जाणून घेण्यात आलेली आहे। एकूणच मित्रपक्षांसोबत युती करायची की नाही करायची, युती करायची असेल तर कशा प्रकारे पुढे जायचं आणि नसेल करायची तर स्वबळासंदर्भात लढण्याची तयारी आहे की नाही या संदर्भात देखील ही सगळ्या निरीक्षकांकडनं माहिती घेण्यात आलेली आहे। प्रत्येक नगरपालिकेच्या शहरातनं 3 नावांसंदर्भात बरोबर आहे। त्यामुळे भाजपने जोरदार तयारी केलेली आहे। 3 नावं प्रत्येक विभागातून समोर गेलेली आहेत। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।